आता बातमी आहे 28 वर्षीय तरुण मागच्या 10 दिवसापासून बेपत्ता झाल्याची। या संदर्भात हाती लागलेली माहिती अशी की लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील वायगाव येथील 28 वर्षीय मोहन मारुती वगरे हा तरुण 4 वर्षापासून पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे चहोली खुर्द गावच्या हद्दीत असलेल्या ठाकर वस्तीमध्ये बांधकाम मिस्त्री म्हणून काम करत होता। सोबत असलेली पत्नी सणानिमित्त 10 मार्च रोजी गंगाखेड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे माहेरी गेली। 14 मार्च रोजी मोहनने त्याचा भाऊ नारायण याच्याशी आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधित फोनद्वारे संवाद साधला आणि 15 व 16 मार्च हे 2 दिवस मोहनचा फोन बंद येऊ लागला म्हणून त्याचा भाऊ नारायण हा चिंतेत पडला। भावाचा फोन का लागत नसावा ही चिंता त्याला लागल्यामुळे नारायणने चहोली खुर्द येथील ज्यांच्या घरी मोहन घर भाड्याने राहत होता त्या घर मालकांशी फोनवरून विचारणा केली असता मोहन 2 दिवसापासून घरी येत नाही असे त्यांनी सांगितले। तेव्हा नारायणला वाटले की पत्नी सोबत नाही म्हणून दिवसभर काम केल्यानंतर कामाच्या ठिकाणीच त्याच्या गुत्तेदाराने त्याची सायंकाळी झोपण्याची सोय केली असावी म्हणून गुत्तेदाराकडे फोन केला तर गुत्तेदाराने सुद्धा 2 दिवसापासून मोहन आमच्याकडे कामाला आला नाही असे म्हणताच पुन्हा नारायण जास्त चिंतेत पडला आणि त्याने थेट पुण्याच्या खेड तालुक्यातील चहोली खुर्द गावात पोहोचला। संबंधिताकडून माहिती घेऊन आपला भाऊ कुणालाही काही न सांगता निघून गेला। बेपत्ता झाला असल्याची खात्री पटल्यावर त्याने सरळ आळंदी पोलीस स्टेशन गाठले आणि झालेली सर्व हकीकत पोलिसांपुढे मांडून आपला भाऊ हरवल्याची तक्रार त्याने नोंद केली। या घटनेत प्रभारी अधिकारी BS नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी पोलीस ठाणे, दाखल अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गिरी गोसावी, तपासी अधिकारी RK तिटकरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। 28 वर्षीय मोहन वगरेचा रंग गोरा, बांधा सडपातळ, नाक सरळ, उंची 5 फूट 5 इंच, डोळे काळे पांढरे, केस काळे, अंगात निळा शर्ट व पॅन्ट असा पेहराव असलेला मोहन कुणाला आढळून आल्यास 70 66 99 0403 या संपर्क क्रमांकावर नारायण वगरे यांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले। मोहन, तुझे सर्व कुटुंबीय तुझ्या शोधामध्ये खूप बेजार आहेत आणि तुझा शोध घेऊन थकले आहेत, तरी तू जिथे असशील तिथून लवकर घरी ये किंवा फोन करून आम्हाला माहिती दे अशी सुद्धा कुटुंबियांकडून विनंती करण्यात आली आहे। आवाज बहुजनांचा।